नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवाने काव्याने लग्नाच्या अगोदर त्यांच्या हाताची बनवलेली रिप्लिका ही नंदिनीच्या हाती लागते आणि तेव्हा काव्या ही अतिशय घाबरते आणि मनोमन देवाकडे प्रार्थना करते. तेव्हा माझ्या भूतकाळामध्ये माझ्या ताईचा वर्तमान काळामध्ये विघ्न येऊन देऊ नकोस अशी ती देवाकडे प्रार्थना करू लागते. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा तुम्ही म्हणालात ना उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि त्या आजीच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण चर्चा करत आहोत. तेव्हा जीवा देखील बोलतो, हो बरोबर आहे, उद्याच आजीचा वाढदिवस आहे. तर इकडे आपण पाहतो आत्या ही रम्याला बोलते, रम्या ज्या गोष्टीचा शोध घेत होतो त्यात शोध लागला आहे. आणि तेव्हा रम्या देखील आनंदीतून होऊन ओरडते, म्हणजे याचा अर्थ आजीचे सर्व दागिने जीवाने चोरले आहेत. आणि वसू आत्या ही तिला शांत बसायला लावते. तर इकडे आपण पाहतो मानिनी ही जीवाला बोलते, जीवा आता उद्या आपण आजीचे सर्व सामान सर्वांच्या समोर मांडणार आहोत. तुझ्याकडे आजीचा असलेला हार देखील तू काढून ठेव. आणि तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो. आता येणाऱ्या भागामध्ये जीवाने आजीचे सर्व दागिने विकून आनंद निवास विकत घेतले हे सर्व सत्य सगळ्यांना समजणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.